नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 23 अविस्मरणीय संक्रांती. खाटी गावापासून 3 प्रकारचे मार्ग अमरकंटकच्या दिशेला निघतात. एक पक्का डांबरी सडक मार्ग आहे. या मार्गावरून सुमारे 90% परिक्रमावासी पुढे जातात. एक साधा पायवाटेचा मार्ग आहे, ज्या मार्गे 9% लोक जातात. आणि चंचल अवखळ छोट्याशा कन्येप्रमाणे भासणाऱ्या रेवा राणीच्या काठाने जाणारा एक अति खडतर मार्ग आहे, जो केवळ 1% लोक स्वीकारतात. माझी या अखेरच्या मार्गाने जाण्याची इच्छा होती. आणि मैयाने माझी या टप्प्यामध्ये चांगलीच खडतर परीक्षा देखील पाहिली. इथे लोक नर्मदेच्या काठाने चालत नाहीत, यात त्यांचा खरोखरीच दोष नाही. कारण या संपूर्ण पठारावर अनेक छोटे ओढे नाले उगम पावतात आणि नर्मदेला येऊन मिळतात. परंतु मुळात नर्मदा माईच इथे इतकी छोटी आहे की तुम्हाला तुमच्यासमोर आलेली नदी ही नर्मदाच आहे का हे लक्षात देखील येत नाही. आणि सहज एका उडीमध्ये तुम्ही ती ओलांडून जाता आणि तुमची परिक्रमा खंडित होते. असे खूप परिक्रमावासींच्या बाबतीत अनेक वेळा झालेले आहे. त्यामुळे इथले स्थानिक लोक देखील तुम्हाला रस्त्याने जाण्याचा सल्ला देतात. परंतु या बाबतीत मी एक फार सोपे सूत्र लक्षात ठेवले होते. नर्मदा नदी सदैव माझ्या उजव्या हाताला राहणार होती. तसेच ती वरून खाली वाहणारी असणार होती. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नर्मदेकडे तोंड करेन त्यावेळी तिचा प्रवाह माझ्या डाव्या हाताने उजव्या हाताला जाणारा असणार होता. कारण मी नर्मदेच्या उत्तर तटावर होतो. त्याचसोबत तिला येऊन मिळणारा कुठलाही ओढानाला याचा प्रवाह देखील डावीकडून उजवीकडे वाहणाराच असणार होता. उजवीकडून डावीकडे वाहणारा प्रवाह दिसला तर ओळखायचे की आपली परिक्रमा खंडित झाली. परंतु माझे सर्व हे भ्रम होते हे लवकरच माझ्या लक्षात आले. जंगलातले ओढे नाले ओहळ कुठूनही कुठल्याही दिशेला वाहत होते. त्यामुळे नर्मदा मातेचा काठ गाठणे आणि तो न सोडणे हा एकमेव उपाय होता. परंतु काठाने इतकी घनदाट झाडी होती की एक पाऊल देखील ठेवायला जागा नव्हती. मला अधूनमधून अजून सारखे असे वाटायचे की परत उलटे फिरावे आणि रस्त्याने अमरकंटकला निघून जावे. परंतु एकदा पुढे टाकलेला पाय मागे घ्यायचा नाही असे ठरवून मी निग्रहाने नर्मदा मातेचे स्मरण करत चालत राहिलो. हे अतिशय सुंदर आणि घनदाट अरण्य होते. अनेक पशुपक्ष्यांचे आवाज इकडे येत होते. मला आता नीलकंठ आश्रमात जायचे होते. वाटेमध्ये मनुष्यवस्ती जवळपास शून्य आहे. मध्ये काही छोटी मोठी गावे लागतात, परंतु तिथली वस्ती देखील अगदी मोजकी 4-5 घरे अशा स्वरूपाचीच होती. हर्रेटोला नावाच्या गावाच्या हद्दीतून मी वनक्षेत्रातून चालत होतो. मध्ये काही डोंगर चढावे उतरावे लागले आणि 2-4 मोठे ओढे नाले पार केले. घनदाट अरण्याचा रस्ता लागला. मार्ग विचारण्यासाठी एकही मनुष्य उपलब्ध नव्हता. झाडांवर कोणीतरी नीलकंठ आश्रमाचे हाताने लिहिलेले फलक लावले होते. त्याचा माग घेत मी नीलकंठ आश्रमात पोचलो. हे मिरी या नावाचे गाव होते. इथे नर्मदेचे ब्रह्मकुंड आहे. आश्रमात पोहोचलो आणि त्या रम्य वातावरणामुळे तिथून हलूच नाही असे वाटू लागले. अतिशय घनदाट झाडीच्या मधोमध हा आश्रम होता. आश्रम म्हणजे कच्चे बांधकामच. त्यामुळे झाडाची लाकडे, बांबू, पालापाचोळा इत्यादी वापरून केलेला मंडप. दूर कुठेतरी लाकडे तोडण्याचा आवाज येत होता. मी नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर लाकूड तोड्या साधूने नर्मदे हर असा पुकार केला. कोणीतरी आहे असे पाहून हायसे वाटले. इतक्यात एक तरुण साधू धावतच माझ्या पुढे आला. दुरून कोणी पाहिले तर एखादी महिलाच धावत येते असा भास होत होता. साधूचा आवाज देखील अतिशय हळूवार आणि मृदू होता. परमेश्वराची लीला आगाध आहे. त्याने स्त्री पुरुष हे जसे बनवले त्याचप्रमाणे पुरुषी स्त्रिया आणि स्त्रैण पुरुष हे देखील बनवले आहेत. हा साधू थोडासा स्त्रैण वाटत होता. याच्या अतिशय सुस्वभावी, निरलस, निष्पाप, प्रेमळ आणि तपस्वी अशा या साधूचं नाव गौतमगिरी असं होतं. नीलकंठ आश्रमातल्या एका साधूचं चित्र आपण बघतोय. आप पहिले संक्रांति का मंगल स्नान करके आइए, फिर चाय प्रसादी पाहिये, साधूने अतिशय नाजूक आवाजात मला सांगितले. मध्य प्रदेशात प्रसादला प्रसाद म्हणतात. इथे सर्रास सहज श असा उच्चार केला जातो. मी उतारावरून खाली निघालो. मागे वळून पाहिल्यावर तो आश्रम सुंदर दिसत होता. आपण बघतोय हा जो आश्रम मागून दिसतोय. वाटेमध्ये एका साधूंची समाधी होती. थोडंसं पुढे गेल्यावर एक मोठा गणपती प्रतिष्ठापित केला होता. हाच तो मिरियाचा गणपती. तिथून पुढे गेल्यावर नर्मदा मातेकडे पाहिले आणि डोळ्यावर विश्वासच बसेना. आत्तापर्यंत पाहिलेली औरस सौरस नर्मदा मैया केवळ एका छोट्याशा ओढ्यासारखी दिसत होती. ही बघा नर्मदा मैया. नदीने एक झोगदार वळण इकडे घेतलेले दिसत होते.
एक 2-2.5 वर्षांची छोटी मुलगी काठावरती खेळत बसली होती. तिचे 20-25तले आईवडील नुकतेच स्नान आटोपून काठावरती छोटी चूल बनवून त्यावर स्वयंपाक करत होते. मध्य प्रदेशामध्ये स्नान या शब्दाचा उच्चार स्नान असा करतात. तसेच आपण पिछली बार मैंने ऐसे किया था असे म्हणतो, त्याऐवजी मध्य प्रदेशातले लोक अगली बार मैंने ऐसे किया था असे बोलतात. अगली बार हा महाराष्ट्रातील हिंदी भाषिक लोक पुढच्या वेळेसाठी वापरतात, पण मध्य प्रदेशामध्ये अगली बार हा शब्द सर्रास मागच्या वेळच्या साठी वापरला जातो. अशी विविध भाषा वैशिष्ट्य वेळोवेळी तुम्हाला सांगत राहणार आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर मी अनूपपूर जिल्हा सोडून शहडोल नावाच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता. नर्मदा मातेला नमस्कार करून मी संक्रांतीचे मंगल स्नान करण्याचा संकल्प सोडला. त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये मी स्नान केले. कमरे एवढ्या खोल पाण्याचा डोह तिथे तयार झाला होता. तळाशी भरपूर वाळू होती आणि पाणी इतके स्वच्छ, सुंदर आणि नितळ होते की पाण्याचा तळ दिसत होता. पाण्यामध्ये मासे मला तरी अजून दिसले नाहीत, का कोणास ठाऊक. पण इथून पुढे देखील परिक्रमेतील निम्मे दिवस झाले तरी मला पाण्यामध्ये मत्स्यदेवतेचे दर्शन काय झाले नव्हते. आज खरे म्हणजे त्या आश्रमामध्ये मकर संक्रांतीचा मेळा आयोजित करण्यात आला होता. तसे पत्रकही तिथे लावले होते, परंतु आश्रमातील 2 साधू आणि ही 3 माणसं सोडता त्या संपूर्ण परिसरामध्ये कोणी दिसत नव्हते. त्यातले एक पत्रक मला प्राप्त आले, ते आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय. स्नान करून मी आश्रमामध्ये गेलो. आतमध्ये एक धुनी होती आणि छान नैसर्गिक झाडाझुडपांनी बनवलेला शेणाने सारवलेला मंडप होता. तिथे बसण्याची व्यवस्था होती. मी तिथे बसलो आणि साधूने मला कोरा चहा आणून दिला. धुनीचं चित्र आपण बघतोय. 12 ज्योतिर्लिंग पण येते आश्रमात. आश्रमामध्ये 12 ज्योतिर्लिंगे प्रतिष्ठापित केली होती. त्यांचे देखील मी दर्शन घेतले. नर्मदेच्या काठी असलेल्या सर्वच गावांमध्ये पंचक्रोशी परिक्रमा अथवा पंचकोशी परिक्रमा याचे फार महत्त्व आहे. येथील मूळ शब्द पंचकोशी असला तर देखील याच परिक्रमेला अनेक नावाने ओळखले जाते. आपल्या मानवी शरीराचे 5 कोश अथवा पंचकोश मानले जातात. या सर्वांची शुद्धी या परिक्रमेने होते अशी समजूत आहे. तसेच ही परिक्रमा मर्यादित अंतराचे अर्थात एखाद्या अंतरापासून आश्रमापासून साधारण 5 कोस अंतर भरेल एवढीच असते. त्यामुळे तिला पंचकोसी असे पण म्हणतात. उदाहरणार्थ अमरकंटक परिसराची पंचकोशी परिक्रमा खालीलप्रमाणे असते. या परिक्रमेचा प्रारंभ नीलकंठ आश्रम मेरिया इथेच होतो आणि इथून पुढे पोडकी किंवा ज्वालेश्वर धाम, माईमडवा, आमाडोब, जगतपूर, पक्रीसोडा, दमगड, चिरामकोटी, गणेशधुना, रुद्रगंगा, पंचधारा आणि पुन्हा नीलकंठ आश्रम अशी यात्रा पूर्ण होते. ही यात्रा बऱ्यापैकी नर्मदेपासून दूर अंतरानेच होते आणि संपूर्ण घनघोर जंगलातून आहे. बहुतांश करून स्थानिक लोकच ही परिक्रमा करतात. दिंडोरीमधले गाडासई येथील अजय कुमार साहू नावाचे एक नर्मदा भक्त या परिक्रमेचे आयोजन करत असतात. सोबत या परिक्रमेची माहिती देखील जोडत आहे. मी नीलकंठ आश्रमात होतो तिथपासून 2च दिवसांनी ही यात्रा सुरू होणार होती. आपण बघू शकता, व्हिडिओ पॉज करून परिक्रमेची माहिती वाचू शकता. आल्या आल्या मला भेटलेला तरुण साधू गौतमगिरी जेवून जा म्हणून आग्रह करू लागला, परंतु मी त्याला सांगितले की संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला पोहोचण्याची माझी इच्छा आहे, तरी कृपया मला अडवू नये. मग मात्र त्याने मला शॉर्टकट मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. तत्पूर्वी त्याने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला आणि स्वतःची स्वाक्षरी देखील खाली केली. या नीलकंठ आश्रमाला अमरकंटक क्षेत्राचे प्रवेशद्वार मानले जाते. इथे जुहिला नदीचा संगम आहे आणि या तीर्थाला कुशावर्त तीर्थ किंवा ब्रह्मकुंड असं म्हणतात. नीलकंठ आश्रमाचा शिक्का आणि गौतमगिरींची स्वाक्षरी. त्याने सुचवलेला काठावरचा हा मार्ग पूर्णपणे नर्मदा मातेच्या काठाने जंगलातून जाणारा होता. तो धावतच पुढे पळाला आणि मला मार्ग दाखवायला सुरुवात केली. जंगलातील झाडांमध्ये ठराविक अंतराने काही चिंध्या व लाल रंगाच्या फिती बांधल्या होत्या. त्याने मला सांगितले की या फिती बघत बघत मला चालायचं आहे. मी त्याला म्हणालो, तसे ही मळलेली पायवाट लक्षात येतेच, परंतु त्याने पुन्हा एकदा त्याच्या विवक्षित शैलीमध्ये मला सांगितले, ना बाबाजी ना, मळलेल्या पायवाटा शोधायला जाल तर फसाल. कारण या मार्गाने खूप कमी परिक्रमावासी जातात. पालापाचोळा पडल्यामुळे पायवाटा अशा उरलेल्याच नाहीत. संपूर्ण जंगलातलाच मार्ग आहे. फक्त चिंध्या बघत जाणे. चिंध्या चुकलात की तुम्ही संपलात. मला वाटले त्यात काय एवढे, सोपं तर आहे.
आणि साधूला नर्मदेहर करून मी पुढील मार्गक्रमणा सुरू केली. मला खरोखरीच माहिती नव्हते की इथून पुढे नर्मदा मैया माझी किती कठोर परीक्षा घेणार आहे. थोडेच अंतर जाईपर्यंत मला चिंध्या दिसत होत्या. एका ठिकाणी अचानक चिंध्या दिसायच्या बंद झाल्या. मला काही पायवाटा दिसल्या, त्या पाहून मी पुढे गेलो. परंतु चिंध्या दिसत नाहीत असे पाहून परत उलटा फिरलो. परंतु माघारी फिरल्यावर असे लक्षात आले की झेंडे, चिंध्या सर्व काही गायब झालेले आहे. इतक्यात चहूबाजूने अंधार दाटू लागला. खरे तर ही भर दुपारची वेळ होती, परंतु संध्याकाळी 6-7ला पडतो तसा अंधार सर्वत्र पडू लागला. अतिशय कांठाळ्या बसवणाऱ्या मोठ्या आवाजात घनगर्जना होऊ लागली आणि मला काही कळायच्या आत सगळे जंगल धुक्याने भरून गेले. मी माझ्या आजूबाजूला पाहू लागलो तर मला 5-6 फुटाच्या पुढचं दिसायचं बंद झालं. सोसाट्याचा वारा सुटला. सगळी झाडं जोरजोरात हलू लागली. जंगलातली धूळ, माती, पालापाचोळा सर्वत्र उडू लागला. एक वीज तर इतक्या मोठ्या आवाजात कडाडली की मला वाटले बहुतेक आपल्या डोक्यावर पडणार. आणि न भूतो न भविष्यती असा मुसळधार पाऊस सुरू झाला. मला कुठे जावे, काय करावे काहीच कळेना. चिंध्या तर दिसायच्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या. आणि आता तर पाऊस इतका मोठा होता की मला चिंध्या, झाडे, पाने सगळं एकसारखंच दिसू लागलं. माझ्या लक्षात आलं की माझी वाट लागली आहे. अगदी थोड्या वेळात माझे संपूर्ण दप्तर ओलेचिंब भिजले. माझ्या अंगावरचे कपडे, डोक्यावरचे पागोटे आणि पाठीवरची झोळी पूर्णपणे भिजली. मी अक्षरशः वाट फुटेल तिकडे धावू लागलो. मला काही केल्या रस्ता सापडेना. मुखाने जोरजोरात नर्मदा मातेचा धावा चालू केला. पाऊस असा कोसळत होता की जणू काही त्याचे या सर्व झाडाझुडपांची काहीतरी वैर असावे. त्यांच्याबरोबर विनाकारण मी देखील जोरदार थेंबांचा मारा खात होतो. हाताला, तोंडाला पाण्याचे थंडगार थेंब खूप जोरात लागत होते. मी पूर्णतः दिशामान हरपलो होतो. माझे सर्व प्रयत्न आता संपले होते आणि माझ्या सर्व आशा मावळल्या होत्या. मला 100% खात्री झाली होती की आता फक्त आणि फक्त नर्मदा मैयाच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते. त्यामुळे मी नर्मदा मातेचा धावा करत जोरजोरात रस्ता सापडेल तिकडे धावू लागलो. हे जंगल किती मोठे आणि किती भयानक आहे याची मला त्यावेळी कल्पना नव्हती. परिक्रमा संपल्यावर जेव्हा मी गुगल नकाशावर ते जंगल पाहिले तेव्हा मला कळले की नर्मदा मातेने मला किती मोठ्या आणि कठीण प्रसंगातून तारले होते. वाचकांच्या माहितीकरता त्या जंगलाचा गुगल फोटो मी सोबत जोडतोय. कल्पना करून पहा, जर माझी वाट चुकली असती तर मी कुठे जाऊन पोहोचलो असतो. हे पहा, हे ते जंगल आहे. नीलकंठ आश्रम ते दूधधारा याच्या दरम्यान लागणारे अरण्य आणि त्यातून वाहणारी छोटीशी नर्मदाबाई. मी या वनाचा अगदी थोडासा भाग इथे दाखवला आहे. इच्छुकांनी गुगलवर जाऊन अचानक मार फॉरेस्ट किती मोठी आहे ते पाहावे. माझ्यावर अचानक हल्ला केलेल्या या पावसाळ्यामुळे मला अचानक मार हे या वनाचे नाव किती सार्थक आहे ते लक्षात आले. मी मनोमन अशी प्रार्थना केली होती की आज जर तुला मला वाचवायचे असेल तर वाचव. एखादी मनुष्यवस्ती किंवा आश्रम वगैरे भेटव, नाहीतर असेच मला या जंगलामध्ये मारून टाक. इतक्या टोकाचा विचार करत मी धावत होतो. जंगलामध्ये सर्वत्र चिखल झाल्यामुळे मी खूप वेळा आपटलो, पडलो, धडपडलो. माझे सगळे कपडे चिखलाने माखले होते. दोन्ही गुडघे, हातपाय सर्व चिखलाने बरबटले होते. या पद्धतीने मी सुमारे 5च मिनिटं धावलो असेल. अचानक मला पावसाचा जोरदार मारा लागू लागला आणि मग माझ्या लक्षात आले की इतका वेळ मला लागणारा पाऊस काहीच नव्हता. कारण तो संपूर्ण पाऊस सर्वप्रथम उंच उंच झाडे झेलत होती. आता मात्र मी एका मोकळ्या मैदानात आलो होतो. ते मैदान नसून एक छोटेसे खळे होते. शेतकरी आपल्या धान्याची मळणी करण्याकरता शेतातलाच एक भाग सपाट करून त्याला कुंपण घालतात. त्याला खळं असं म्हणतात. खळं दिसलं तसं माझ्या लक्षात आलं की आता इथून मनुष्यवस्ती जवळ आहे. मला खूप आनंद झाला. मी अतिशय मनापासून नर्मदा मातेचा जय जयकार केला. एका क्षणापूर्वी आता आपण मरणार की जगणार ही माझ्या मनामध्ये असलेली सार्थ भीती आता आशेच्या नव्या अंकुरामध्ये रूपांतरित झाली होती. समोर मला शेळ्यांचा एक गोठा दिसला. मी धावतच जाऊन हाका मारायला सुरुवात केली, परंतु तिथे कोणीच नव्हते. मी तसाच पुढे पळत सुटलो आणि काही अंतर गेल्यावर एका घराचे दार मला दिसू लागले. मी पळतच दारापाशी गेलो. इतक्यात दारातून एक म्हातारा मनुष्य बाहेर आला. त्याने मला नर्मदेहर केले आणि पटकन आत येण्याची सूचना केली. मी धावतच त्याच्या घरामध्ये शिरलो. हेच ते जंगलाजवळचं पहिलं घर ज्यांनी मला भर पावसात आश्रय दिला होता. आपण बघू शकताय की जंगल संपलंय आणि लाल खुणेने दाखवलेलं राजारामचं घर. ज्या दारातून त्याने मला आत बोलवले ते त्याच्या छोट्याशा वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. आत एक छोटासा चौक होता. चौकाच्या दोन्ही बाजूला 2-2 दरवाजे आणि काही खोल्या होत्या. सर्व बांधकाम दगडमातीचे, शेणाने सारवलेले आणि लाकडाने बांधून पक्क्या कौलांनी साकारलेले होते. त्याने मला डावीकडच्या एका खोलीमध्ये आत नेले.
हा त्याचा शेळ्या बांधायचा गोठा होता. आतमध्ये शेळ्या नव्हत्या, परंतु शेळ्यांच्या लेंड्या सर्वत्र पसरल्या होत्या. तिथे शेजारीच एका खाटेवर बाबा झोपत असे. समोर त्याने सुंदर शेकोटी पेटवली होती. मी थंडीने अक्षरशः गारठून गेलो होतो. लहान मुले पाण्यातून बाहेर आल्यावर जशी थडथड होतात, अगदी तशीच अवस्था माझी झाली होती. त्यामुळे त्या क्षणी मला तो गोठा स्वर्गासारखा भासला. म्हातारा मुका होता. त्याचे नाव राजाराम. नंतर आलेल्या त्याच्या नातीने मला त्याचे नाव सांगितले. म्हातारा त्याच खोलीमध्ये राहत असे. त्याने मला कपडे बदलायला सांगितले. शेकोटीवर उष्णता लागून वाळतील अशा पद्धतीनं त्यानं ते कपडे वाळत घातले. अंगावर घातलेल्या छाटीचाच एक भाग फाडून मी त्याची नाडी आणि लंगोटी बनवत असे. त्यामुळे ती वाळायला फार सोपी ठरत असे. खोली शेणाने सारवलेली असल्यामुळे अतिशय गरम होती. समोर असलेली शेकोटी अतिशय मंद होती. त्याने माझ्याकरता ती थोडीशी अधिक प्रज्वलित केली. त्या माणसाने मला कमीत कमी लाकडामध्ये मोठ्यात मोठी शेकोटी कशी पेटवायची हे त्या रात्री शिकवले. तो मुका असला तरी खुणा करून जे काही बोलायचा ते सर्व मला समजत होते. पुढील बराच वेळ त्याच्या मौनाची भाषांतरे करत आम्ही गप्पा मारत राहिलो. होय, पावसाचा जोर इतका वाढत गेला की मला त्या रात्री तिथेच मुक्काम करावा लागला. आणि अशा पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला पोहोचण्याच्या माझ्या डावावर नर्मदा मातेने धुवाधार पाऊस पाडला. पावसाचा जोर शेवटपर्यंत ओसरला नाही. आताची संध्याकाळ होत होती, परंतु बाहेर रात्रीसारखा अंधार पडला होता. राजारामची नात अतिशय चुणचुणीत होती. तिने मध्येच येऊन मला तिची पुस्तके वगैरे वाचून दाखवली. ती 4थी-5वीमध्ये शिकत होती. गावामध्ये शाळा नव्हती. तिथून पुढे खूप मोठे अंतर जंगलातून चालत गेल्यावर शाळेला पोहोचता येईल. राजारामने केवळ खाणाखुणा करून मला सांगितले की मी किती नशीबवान आहे आणि पुढे गेलो असतो तर माझी काय अवस्था दिसते. विशेषतः जंगलात वाघ आहेत आणि ते कसा हल्ला करतात हे त्यांनी त्याच्या मुखभाषेतच मला सांगितले आणि मला कळलेसुद्धा. रात्री त्यांनी मला गरम गरम भात आणि हरभऱ्याच्या पातीची आंबटसर भाजी खायला दिली. भुकेने कासावी झालेल्या जीवाला ते भोजन अक्षरशः पंचपक्वान्नांच्या तोडीचे भासले. एकदा नर्मदा परिक्रमा पूर्णपणे पायी चालून आलेला मनुष्य कधीच त्याच्या ताटामध्ये अन्नाचा एक कणसुद्धा वाया घालू शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण या संपूर्ण परिक्रमेदरम्यान तुम्हाला अन्नाचे महत्त्व नर्मदा माता इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगते की तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकत नाही. वाफाळलेला तो गरमागरम भात खाल्ल्यानंतर आपोआपच डोळ्यांवर सुस्ती येऊ लागली. नर्मदा मातेची आरती आणि उपासना मी संध्याकाळी करून घेतलेली होतीच. आता मी पाठ टेकणार इतक्यात अचानक आतमध्ये 25 ते 30 शेळ्या शिरल्या. इतक्या शेळ्या अचानक आलेल्या पाहून मला मौज वाटली. सर्व शेळ्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि थंडीने गारठल्या होत्या. आत आल्या आल्या सर्वांच्या लक्षात आले की इथे कुठला तरी नवीन प्राणी आधीच येऊन बसलाय. त्यामुळे त्या सर्वच शेळ्या, त्यांचे पारडे, बोकड माझ्याकडे मजेशीर नजरेने पाहू लागले. त्यांच्या त्या नजरा पाहून मला खूप हसू आले. शेळी हा प्राणी किती वेगळे वेगळे आवाज करतो हे त्या रात्री मला कळले. सगळ्या शेळ्या आतमध्ये आल्यावर अंग झटकण्याचा, चारा खाण्याचा, रवंथ करण्याचा, शेपूट हलवण्याचा, कान हलवण्याचा, अंग खाजवण्याचा, लघवी करण्याचा, टपाटप लेंड्या टाकण्याचा असे विविध आवाज येऊ लागले. याखेरीज पारडे आपल्या आईला हाक मारतात तो आवाज आणि त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या आया, तसेच बोकड विविध कारणासाठी करतात ते विविध आवाज ऐकून मला फार मजा वाटत होती. सर्व शेळ्या शेक घेण्याचा प्रयत्न करत होत्या. बाबाने वरती कुठेतरी कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी जागा करून दिली होती. रात्री अचानक त्यातल्या कोंबड्या देखील इकडे तिकडे उडू लागल्या. एकंदरीत राजाराम बाबाच्या मुकेपणामुळे त्या खोलीमध्ये असलेली एक भेसूर शांतता या सगळ्या जीवांनी आपल्या अस्तित्वाने संपवून टाकली. रात्री मला खूप छान झोप लागली. 2-3 वेळा काही शेळ्यांनी अंगावरच लेंड्या टाकल्यामुळे मला जाग आली. त्या लेंड्या अतिशय गरम गरम होत्या. मला या सर्व प्रकारामुळे खूपच हसू येत होते स्वतःचे. अमरकंटकला पोहोचण्याचे स्वप्न पाहणारा मी त्या शेळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने झोपलेला होतो की जणू काही त्यांच्यातलाच एक प्राणी असावा. शेकोटीचा सिंहाचा वाटा मात्र मी स्वतःला घेत होतो. त्या घनघोर पावसाळी रात्री आम्हाला केवळ त्या शेकोटीचाच आधार होता. पहाटे निघण्यापूर्वी राजारामच्या सुनेने मला गरमागरम कोरा चहा आणून दिला. इथून पुढे फर्रीसेमल नावाचे एक गाव पार करून मला दमगड गावाच्या हद्दीतल्या रामकोटी आश्रम गाठायचा होता. पाऊस अजूनही पूर्णपणे थांबला आहे असे म्हणता येत नव्हते. अधूनमधून काही टपोरे थेंब पडतच होते. मुख्य म्हणजे रात्रभर झालेल्या पावसामुळे झाडांवर साठलेल्या पाण्याचा क्षणिक पाऊस सर्वत्र पडत होता. गावातून जाणारा रस्ता कच्च्या मातीचा होता. त्याचे रूपांतर आता चांगल्या घोटाभर ते गुडघाभर चिखलामध्ये झाले होते. एखादा ट्रॅक्टर देखील ज्यातून जाणे अवघड आहे असा चिखल सर्वत्र माजला होता. एकतर सर्वत्र घनदाट जंगल, त्यात त्या मार्गावर अजिबात वर्दळ नाही. काळीभोर सुपीक माती आणि झाडांचा पालापाचोळा वगैरे कुजून ती अधिकच सुपीक बनलेली. त्यात अनेक नद्यांचं उगमस्थान असलेला हा मैकल पर्वत प्रदेश असल्यामुळे जमीन मुळातच पाण्याने अतिशय संपृक्त अशी होती. त्यामुळे इथे क्षणात चिखल होत असावा. पाय रुतत होते, सटकत होते, घसरत होते. मज्जाच मज्जा. माझ्या डाव्या हाताने वाहत येत उजवीकडे नर्मदेकडे झेपावणाऱ्या ओढ्या नाल्यांना पावसामुळे बऱ्यापैकी पूर आले होते.
त्याचे पाणी देखील बर्फासारखे गार होते. नाही म्हणायला सुंदर अशा जंगलाची मात्र अप्रतिम साथ होती. हे जंगल इतके सुंदर होते की मी त्याचे वर्णनच करू शकत नाही. मुळात हा सर्व डोंगराळ प्रदेश, त्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र ढगाळ आणि धुकेयुक्त वातावरण होते. आपण जणू काही एखाद्या स्वर्गातून चाललो आहोत असा भास व्हावा इतके सुंदर वातावरण चहूबाजूला पसरले होते. असे वाटे की आयुष्यभर इथेच राहावे. आजूबाजूला कोणीच नाही. कुठली माणसे नाहीत, त्यांची स्वप्ने नाहीत, त्यांचे अजेंडे नाहीत, त्यांचे झेंडे नाहीत. शुद्ध स्वरूपात भरून उरलेला निसर्ग एक निसर्ग. पावसामुळे गारठले होते की काय माहीत नाही, परंतु पशुपक्ष्यांचे आवाज देखील कमीच होते त्या नीरव शांततेमध्ये. त्यामुळे एखाद्या पक्षाचा आवाज आला तर तो खूप मोठा वाटे. शांतता इतकी अप्रतिम होती की फक्त माझ्या पावलांचा चिखलामुळे येणारा आवाज तितकाच कानावर पडत होता. अशा विशुद्ध शांततेमध्ये जर आपण शांतपणे उभे राहिलो तर अगदी आपल्या हृदयाची धडधड देखील आपल्याला ऐकू येते. मी अधेमध्ये थांबून असा स्वतःचाच आवाज देखील ऐकत होतो. या जंगलातून मी 10 किलोमीटर चाललो, परंतु तरी देखील मला एकही मनुष्य भेटला नाही. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता. एकदा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि त्या स्वबरोबर राहण्याची सवय झाली की दुसरे काहीही नसले तरी चालते. आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्ट इतरांसाठीच करत असतो. नर्मदा परिक्रमा धकाधकीच्या आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःसाठी जगण्याची अधिकृत संधी देते. ती तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दवडली नाही पाहिजे. रात्री त्या चिखलातून बरेच प्राणी गेले असावेत. मला काही लांडग्यांची पावले उठत गेलेली दिसली. त्याच्यासोबत एका रानमांजराची पावलेसुद्धा उठली होती. रानमांजराची अशासाठी म्हणायचे कारण ती बिबट्याची म्हणावी तर थोडी छोटी होती, पण मांजराची म्हणावी तर थोडी मोठी होती. मला असं लक्षात आले की लांडग्यांना पायाखाली चिखल किती आहे याचा अंदाज येत नाही, परंतु रानमांजर मात्र बरोबर कमीत कमी चिखल असलेल्या भागातून चालत होते. जसजसा मी त्या रानमांजरांच्या पावलांचा मागोवा घेत चालायला सुरुवात केली तसतसे माझे चालणे एकदमच सोपे आणि सुकर होऊन गेले. त्यानंतर एकदाही माझा पाय चिखलामध्ये फसला नाही. त्या मांजराला बरोबर अंदाज होता की कुठून कसे चालायचे. त्यामुळे माझ्या पायाला चिखलाचा त्रास कायमचा संपला. विशेष म्हणजे ते मांजर किमान 5 किलोमीटर सरळ रेषेत त्याच रस्त्याने चालले होते. त्याच्यामुळे पुढच्या गावात मी कधी येऊन पोचलो हे माझे मलाच कळले नाही. गाव कसले, छोटीशी वस्तीच ती. त्या वस्तीचं चित्र आपण बघतोय, पण अतिशय सुंदर, नीटनेटकी, आखीव रेखीव, स्वच्छ, निर्मळ. वनक्षेत्रातली गावे जितकी सुंदर आहेत तितकी सुंदर शहरालगतची गावे अजिबात नसतात. फेरीसिमल गाव आणि दमगड गाव ओलांडून रामघाट इथली रामकोटी गाठून तिथे सदाव्रत घ्यायचे आणि मैयाच्या तटाने पुढे जात अमरकंटकला पोहोचायचे असे माझे नियोजन होते. परंतु मैयाच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच नियोजन होते. नर्मदे हर, नर्मदे हर.